मुंबई, गुजरात, दिल्ली, बँगलोर 4 टीम असेल का यार? म्हणजे सोयी रेवडी यार आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे यार. म्हणजे आज गोष्ट करणार आहे भैया टॉप 4 टीम कोणता असेल. आणि यार दिल्लीसाठी यार थोडं मुश्किल होऊ शकते पुढं. तर सिंपल गोष्ट आहे का कालची मॅच जी झाली त्याबद्दल थोडी गोष्ट करू. तर GT1 मॅच झाली म्हणजे काल गुजरात आणि हैदराबादची मॅच होती. त्यामुळे गुजरातने 2 अंक हासिल केले म्हणजे GT विन ती मॅच. यार आपण गोष्ट करतो की जसं मी म्हटलं तर भाई 10 मॅच झाल्या यार. मग त्यानंतर होते ना तुमचे टॉप 4 टीम आहेत म्हणजे 4 मॅचेस आहेत ते. तर भाई धमाका होणार आहे 10 दिवसाच्या आधी. तर धमाका झाला आहे. काल जे वरून गुजरात खेळली आहे ना भाई, गुजरातचे जे विनिंग आहे ते त्रिमूर्ती यार म्हणजे बटलर, साई आणि गिल यार म्हणजे हे बढिया खेळ खेळत आहे. आणि जर पिलर असेल तर 3 बॅटिंगची आहे. आणि त्यानंतर भाई मग वॉशिन तुम्हाला माहिती आहे हिटर्स आहेत आमची. बॉलिंगची गोष्ट केली तर यांची 3 तिकडी बॉलिंग आहे. तर भाई गुजराताने यार मारू शकते यार चॅम्पियन, काही विषयच नाही. मुंबईची मेन गोष्ट कोणता केली ना आता सध्या या मॅचमध्ये त्यांना मी दिल्लीची गोष्ट करणार आहे. तर दिल्ली कॅपिटल आहे बाई यार. आता दिल्लीसाठी खूप मुश्किल असणार आहे कारण दिल्लीने जर मॅच जिंकलं नाही तर कारण की यार बँगलोर आणि मुंबई आणि पंजाब पण भूतभूत खेळली आहे. लखनौने तुम्हाला टक्करले आणि मुंबई एक टीम ॲड झाली त्यामुळे यार कठीण होऊ शकते दिल्लीसाठी पण. दिल्लीला कमबॅक करून दिल्ली पण खेळायला लागेल. आणि मी काल गोष्ट केली होती की यांच्या जे मॅचेस आहे दिल्ली, गुजरात आणि मुंबई यांच्यासोबतच आहे. तर तेवढी काही मोठी गोष्ट आहे नाही. बट आज चेन्नई बनाम बँगलोर आहे. तर या सिच्युएशन का असणार? चेन्नई बँगलोरची एक सिच्युएशन आहे. जर आज RCB जिंकली ना तर टॉप 2 तर कन्फर्म होऊ शकते. जर पुढची एक मॅच जिंकली बट क्वालिफिकेशन आज त्यांना भेटून जाईल आणि पहिली टीम असणार IPL 2025 म्हणजे क्वालिफाय झाली. तर ही गोष्ट झाली चेन्नई बनाम RCBची. तर चेन्नईची पहिली झाली आहे, चेन्नईचा काही विशेष नाही. दिल्लीची गोष्ट केली तर मी सांगितली. पंजाबसाठी काय सिच्युएशन? तर पंजाबची गोष्ट केली ना थोडीफार लखनौचे 4 मॅच बाकी लखनौ मारू शकते असं नाही. बट या ते याने गेम प्ले पाहिजे. एक RCB समोर आहे तुमचा. RCB चांगली कडक खेळून राहिली आणि मोठ्या टीम आहे जर तसं म्हटलं तर. आणि 98 गोष्टी केली तर मुंबई इंडियन्सची ते 3 मॅच आहे त्यामध्ये तर ते 1 पण जिंकले. तर काही विषय नाही, मुंबई क्वालिफाय होणार आहे. पण टॉप 2ची गोष्ट करायला तुम्हाला 2 मॅच जिंकायला लागेल 3 पैकी. तर क्वालिफिकेशन मला वाटतं की 90% चान्सेस आहे. टॉप 2चे 50% चान्सेस देऊ शकतो. टॉप 2ची गोष्ट केली बँगलोरची तर यांची तर 80% आहे. जर तुम्ही 2 मॅच जिंकले तर क्वालिफाय होऊ शकते. GTची मला तेवढीच आहे आणि बाकी इतर संघ वाटत नाही जे आहे. तर आपली एवढी क्वालिफिकेशन आहे. तर भेटू पुढची डोमन त्यांना सारख्या टॉप चॅनल.